25,000च्या बजेटमध्ये बेस्ट फोन घ्यायचा असेल तर 4 जबरदस्त फोन सांगतो। सर्वात पहिले तर बॅटरी इम्पॉर्टंट असेल तर बकासूर सारखी 10,001 mAh बॅटरी सोबत येणारा Realme P4 पॉवर तुम्ही घेऊ शकता। याचा कॅमेरा प्रोसेसर ठीकठाक आहे, सिंगल स्पीकर येतो, पण ओव्हरऑल हा चांगला फोन आहे। ऑफर सोबत तुम्हाला फ्लिपकार्ट वरती 23-24 हजाराला मिळेल। पुढचा फोन आहे नथिंग फोन 3 आहे। याची युनिक डिझाइन काही लोकांना आवडते, काहींना आवडत नाही। यात 50 मेगापिक्सल मेन, 50 मेगापिक्सल टेलेफोटो तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो, पण 5000 mAh ची बॅटरी आहे, ते लक्षात ठेवा। OnePlus घ्यायचा असेल तर OnePlus Nord CE5 कडे तुम्ही बघू शकता 7100 mAh ची मोठी बॅटरी येते। बाकी प्रोसेसर कॅमेरा सगळं ठीकठाक आहे। ऑक्सिजन OS मुळे मी याला प्लस पॉइंट देईल। स्टुडंट असाल किंवा घरी गिफ्ट करायचं असेल तर बिंदास तुम्ही हा घेऊ शकता। आणि जर गेमिंग फोन घ्यायचा असेल तर Poco X7 Pro चांगला आहे, पण थोडं बजेट वाढवलं तर 27,000त iQOO 10 येतो। परफॉर्मन्स याचा नादखुळा असल्याने BGMI वगैरे खेळायचं असेल तर डोळे झाकून याला घेऊन टाका। आणि जर कॅमेरा डिझाइन असं सगळंच मस्त पाहिजे तर Moto H60 घेऊ शकता। यात 50+50+10 मेगापिक्सलचा कॅमेरा येतो, बॅटरी थोडी कमी 5500 mAh ची आहे। आणि जर तुमचं बजेट कमी असेल तर Moto H60 Fusion पण चांगली डील आहे। पण सॅमसंगचा फोन या बजेटमध्ये घेण्याची चूक अजिबात करू नका, एकदम बकवास असतात। बाकी पुढचा व्हिडिओ कोणत्या बजेटमधील फोनवरती करायला पाहिजे नक्की कमेंट करून सांगा, आणि एक लाईक करून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा।